नमस्कार सगळ्यांना. तर अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. महिलांमध्ये आता मोठं आनंदाचं वातावरण झालेलं आहे. ते कशामुळे झालेलं आहे? कोणाला पैसे आलेत, कोणाला नाही आले आणि आले असतील तर ते किती आलेले आहेत? ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा अर्जंट आणि तुम्हाला जर पैसे आले नसतील तर तुम्हाला अर्जंट कामं करायची आहेत. काय असतील ती कामं, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठेही चुकवू नका किंवा स्किप करू नका. जेणेकरून तुम्हाला अशाच ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या करणं गरजेचं असतं. ज्याच्यामुळे पैसे येण्यास कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे महिलांची. महिलांमध्ये खूप जास्ती आनंदाचं वातावरण झालेलं आहे. कारण ₹21 खात्यात जमा झालेले आहेत. ठीक आहे. आता ते कोणाकोणाच्या महिलांच्या खात्यात जमा झालेत आणि कधी होणार आहेत अजून जमा किंवा काय महिलांना झाले आहेत की नाही किंवा नसेल झाले तर ते कधी होतील, ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर बघा चॅनलला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सपोर्ट मिळतो. असंच आपला चॅनल ग्रो होऊ शकतो आणि आपण अशाच नवीन-नवीन अपडेट्स आहेत त्या तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. जीवनावश्यक ज्या गोष्टी असतात, जीवनातल्या महत्त्वाच्या ज्या योजना आहेत, त्याचा लाभ आपल्याला मिळणं आवश्यक असतं. अशा योजना आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. ज्यांना आत्तापर्यंत पैसे आलेले आहेत आणि ते पैसे किती आलेले आहेत, ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. म्हणजे आपल्याला कळेल की किती महिलांना किती पैसे आलेत आणि अजून किती टक्के महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. ठीक आहे. जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून जास्तीत जास्त हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल जात असतो. ठीक आहे. चला तर बघा काय आहे सविस्तर माहिती. तर बघा सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा सॉरी ज्या निवडणुका आहेत, ठीक आहे, त्या निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत. रिझल्ट वगैरे सगळ्यांना माहिती आहे की जो आहे तो कोणाच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने लागलेला आहे. ठीक आहे. रिझल्ट वगैरे आणि महायुतीला जे आहे ते बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना जी आहे ती अशीच चालू राहणार आहे. तिला कोणीही हटवू शकणार नाही किंवा कोणीही तिला बंद करू शकणार नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की जी महायुती आहे तिला भरघोस मतांनी लाडक्या बहिणींनी विजय करून दिलेला आहे. तर यामध्ये लाडक्या बहिणीचा मोठा सिंहाचा वाटा आहे असं महायुती सरकारचं म्हणणं आहे. कारण बहुमतापेक्षा पण जास्त मतं जी आहेत ती सरकारला मिळालेली आहेत. त्यामुळे आता महिलांच्या ज्या खात्यात आहेत ती वाढ पण होणार आहे. पैशात वाढ होणार आहे. पैसे अधिकाधिक वाढतील असं आश्वासन महायुती सरकारने आधीच दिलं होतं. त्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे महिला ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थळी त्यांचे औक्षण करायला गेल्या होत्या. तुम्ही बघू शकता या फोटोमध्ये. एवढ्या ज्या महिला आहेत, लाखो संख्येने ज्या महिला आहेत, लाडक्या बहिणी आहेत आपल्या, त्या तिथे गेल्या होत्या आणि त्याचं औक्षण झालं आणि त्यांचे तिथेच एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आपले आभार पण मानलेले आहेत की तुमच्या पाठिंब्यामुळे किंवा तुमच्या केलेल्या भरघोस मतांमुळे आज आम्ही इथपर्यंत आलेलो किंवा एवढं आम्हाला मतं जी आहेत ती भरभरून मिळालेली आहेत असं त्यांचं पण म्हणणं आहे. त्यामुळे आता जी पैशांची वाढ झाली आहे ती लवकरात लवकर तुमच्या खात्यात येईल आणि तुम्हाला सगळे जे आहेत उरलेले हप्ते पण जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती होतं तेव्हाच की बघा काय यांनी घोषणा केली, एकनाथ शिंदेंनी घोषणा केली होती की राज्यातील लाडकी बहिणी लवकरच ₹1500 ₹21 देण्यात येतील. आता ते लवकरच तुमच्या खात्यात पडणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही जी काय अर्जंट कामं असतील ती करायची आहेत तुम्हाला. ठीक आहे. ती कामं काय असतील ते आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत कळून जातील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा महिला ज्या आहेत आता सध्या खुश आहेत कारण महायुती सरकारमुळे त्यांची लाडकी बहीण योजना ही पुढे चालूच राहणार आहे. तिला कोणीही धक्का लावू शकणार नाही आहे. ठीक आहे. कारण लाडकी बहीणची योजना आहे ती आत्तापर्यंत सगळ्यात यशस्वी योजनांपैकी एक आहे. म्हणजे खूप जास्त प्रेम हे या लाडकी बहिणीला योजना मिळालेलं आहे. खूप जास्त पाठिंबा मिळालेला आहे आणि खूप जास्त प्रतिसाद मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता ही योजना पुढे अशी चालू राहील. किमान 5 वर्ष तरी योजना चालू राहील अशी ग्वाही एकनाथ शिंदेने तेव्हाच दिली होती. निवडणुकीच्या आधी ते असं म्हणाले होते की ही योजनेचा आम्ही साठा वेगळा करून ठेवलेला आहे. अशा काही घोषणा त्यांनी केल्या होत्या. तसेच 10 आश्वासनं केली होती. ज्या आश्वासनामध्ये ते एक आश्वासन असे होते लाडक्या बहिणीचे जे आहेत ते ₹1500 ऐवजी आता ₹21 आम्ही करू. तसेच जर असाच पाठिंबा मिळत गेला तर 2100चे 2500, 2500चे 3000 असे जे आहेत ते पैसे तुम्हाला मिळतील. त्यामुळे बहिणींसाठी खूप उत्सुकता ठरणार आहे की नेमके किती पैसे आपल्या खात्यात येणार आहे. डिसेंबरचा हप्ता नेमका किती येणार? 1500 येणार का 2100 येणार की 3000 येणार? ते आपल्याला पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. कारण आता महायुती सरकार पण खूप खुश आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात नक्की किती पैसे येणार ते पण तुम्हाला लवकरच कळणार आहे आणि कोणत्या बहिणीच्या खात्यात पैसे आले, कुठल्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर टोटल 10 जिल्ह्यात, ठीक आहे, टोटल 10 जिल्ह्यात पैसे वाटप चालू झालेलं आहे आता. ठीक आहे. ते जिल्हे कोणते आहेत, काय आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तर बघा पैसे वाटप चालू झालेले आहेत. ₹21 डिसेंबरचे ₹21 काही महिन्यांच्या खात्यात आलेले आहेत. तुम्हाला पण जर हवे असतील तर तुम्हाला 2 अर्जंट कामे आहेत ती करावी लागणार आहेत. ती कामं काय असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तर तुमचं स्टेटस चेक करणं. ठीक आहे. तुम्हाला
लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तिथे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा जो पासवर्ड तुम्ही जेव्हा दिला होता फॉर्म करताना तो पासवर्ड टाकून कॅप्चा वगैरे टाकून तिथे तुम्हाला लॉग इन करायचं. तर लॉग इन करायचं कसं आहे, स्टेटस कसं चेक करायचं त्यासाठीचा वेगळा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो तुम्ही जाऊन नक्की बघा. तिथे तुम्हाला कळणार आहे की आपलं स्टेटस कसं चेक करायचं. आणि जर स्टेटस काहीतरी वेगळं असेल, भलतंच काहीतरी स्टेटसमध्ये दिसत असेल कॅन्सल, ब्लॉक काहीतरी, तर त्याच्यावर कसं सोल्युशन काढायचं आणि ते कसं इम्प्रूव्ह करायचं ते पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तरी पण तुम्हाला एकदम इथे सांगते, जर तुमचं स्टेटस कॅन्सल असेल, ट्रान्झॅक्शन स्टेटस तुमचं कॅन्सल असेल, तर तुम्हाला तिथे रिझन दिसणार आहे का कॅन्सल आहे म्हणून. आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे. त्यातले की एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जसं की ट्रान्झॅक्शन कॅन्सल आहे आणि तिथं रिझन आहे की आधार नॉट मॅपिंग. आधार नॉट मॅपिंग म्हणजे तुमचं आधार जे आहे ते लिंक नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे ट्रान्झॅक्शन कॅन्सल झालं आहे. म्हणजे लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या त्यांनी टाकले आहेत वरून, पण ते आधार लिंक नसल्यामुळे तुमच्या बँकेला आधार लिंक नसल्यामुळे ते पडले नाही तुमच्या खात्यात, पण पैसे वरून आलेत. ठीक आहे. या केसमध्ये काय करायचं, तुम्हाला आधार लिंक करायचे. आधार लिंक केल्याबरोबर जेव्हा परत पैसे पाठवले जातील, ठीक आहे, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन होईल तेव्हा तुमच्या खात्यात पैसे आपोआप पडून जाणार. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तिथं जे रिझन दिसतंय ते रिझन घ्या आणि त्याच्यावर सोल्युशन काढा आणि ते व्यवस्थित सुधारून घ्या. म्हणजे आधार लिंक तर महत्त्वाचं आहे. आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता फॉर्म भरताना कुठलाही तुमचा अकाउंट द्या, कुठलाही अकाउंट नंबर द्या, कुठलीही बँक द्या, पण तुमचा आधार लिंक ज्या बँकेला असेल त्याच बँकेत पैसे येतील. असं नाही आहे की मी फॉर्म भरताना सपोज मी फॉर्म भरताना एक SBI बँक दिली आहे, ठीक आहे, पण माझी जी बँक आहे ती माझा आधार लिंक आहे महाराष्ट्र बँकेला, तर तुमचे पैसे जे महाराष्ट्र खात्यातच पडेल. त्यामुळे तुमची खाती चालू आहेत की नाही ते व्यवस्थित चेक करा. एकदा बँकेत जा, तुमचे सगळे अकाउंट्स बघा आणि आपलं आधी चेक करा की आपलं आधार लिंक कोणत्या बँकेला लिंक आहे. ठीक आहे. हे आधी तुम्हाला कळलं की सोपं होऊन जाणार सगळ्या गोष्टी. तुम्ही लवकरात लवकर बँकेत जा, आपला आधार कोणत्या बँकेला लिंक आहे ते आधी जाणून घ्या. ते कळल्यावर त्याच बँकेत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे पैसे आलेत की नाही. तुम्ही फॉर्म भरताना जी बँक दिली आहे आणि आधार लिंकची बँक वेगळी असेल, तर मात्र तुम्हाला आधार लिंकच्या बँकेतच पैसे येतील. तुम्ही फॉर्ममध्ये दिलेल्या बँकमध्ये पैसे येणार नाही आहेत. ठीक आहे. कारण पहिल्यांदा सांगितलं आहे की ज्या खात्याला आधार लिंक असेल त्याच खात्यात पैसे पडतील. त्यामुळे तुम्ही त्याच खात्यावर लक्ष ठेवायचं आहे. हा मेन रिझन असू शकतं की तुम्हाला वाटते पैसे आले असेल तुमच्या त्या बँकेत दुसऱ्या, पण तुम्ही वेगळ्याच बँकेत चेक करत असाल, तर असं येऊ शकतं की बँकेत पैसे आले पण तुम्ही व्यवस्थित बँक चेक करत नाही किंवा दुसरंच बँक चेक करता, असं होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला सांगते व्यवस्थित चेक करा. तसेच रेशन कार्ड अपडेट करा. रेशन कार्ड अपडेट करणं महत्त्वाचं आहे, कारण आपण फॉर्म भरताना रेशन कार्डची PDF जी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे जर ते अपडेट नसेल तरी तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रेशन कार्डही अपडेट करायचे. ह्या गोष्टींना 2-3 दिवस लागतात. आधार लिंक असो, रेशन अपडेट असो, ह्या गोष्टींना 2 ते 3 दिवस लागतात. त्याच्यामुळे लवकरात लवकर करू नका, कारण पैसे यायला चालू झालेले आहेत. असं नको व्हायला की तुमचं हे फक्त ह्या गोष्टींसाठी अडलेलं आहे काम. त्यामुळे अर्जंट कामं जे आहेत ते करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पैसे खात्यात पडतील आणि तुम्हाला जे आहेत ते पैसे सगळे मिळून जातील. बऱ्याच महिलांचे आधीचे पैसे पण उरलेले राहिलेले आहेत, त्यांना नाही आले, त्यांना पण पैसे डिसेंबरच्या हप्त्यासोबत मिळून जातील. आणि डिसेंबरचा हप्ता पण ₹21 तुम्हाला मिळणारच आहे. आणि कोणाला आत्तापर्यंत कुठला ₹21चा हप्ता आला आहे का, ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्याला कळेल की पैसे यायला चालू झालेलं आहे. ठीक आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.